नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जिल्हा परिषद PWD, WRD, IBPS, TCS पॅटर्ननुसार स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकमधील एक सर्वेचा टॉपिक बघणार आहे. कंटुरिंग किंवा त्याला कंटूर असं आपण म्हणतो किंवा त्याला समोच्च रेषा असं मराठीमध्ये म्हटलं जातं. हा टॉपिक एका वर्षाच्या कोर्सला सुद्धा आहे मित्रांनो, आणि बाकी डिग्री डिप्लोमामध्ये सुद्धा आहे. तर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक मधले आपले सर्वेचे मला वाटतं अजून प्लेन टेबल वरती व्हिडिओ बनवायचा राहिलेला आहे. आपला प्रश्न घ्यायचे राहिलेले त्याचे आपण बाकी टॉपिक वरती घेतलेले आहे. तर जे टॉपिक राहिलेले ते कव्हर करूया आणि लवकरच आपण आता लाकडी वस्तू जे आहे त्याचे साहित्याबद्दल ते प्रश्न घेणार आहे. आपण वेटकाम असेल, बाकी काम असेल त्याच्याबद्दल घेणार आहे. पण त्याचे जे ऑप्शन असणार आहे मित्रांनो ते इंग्लिशमध्ये राहणार आहे. तर मला सांगा, बनवू का नको बनवू? तुम्ही म्हटलं इंग्लिशमध्ये नका बनवू, तर मग त्याच्यामध्ये नाही बनवता येणार मित्रांनो. तर बघा तुमच्या हिशोबानं. तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता ज्यांचा पेपर झाला 16 तारखेला, ज्यांना वाटतं की नुकसान होतंय आमचं, तर बघा किती डायव्हर्ट झालेलं आहे. पहिलं टेस्ट सिरीज वगैरे याच्यावरती फोकस होता, आता पूर्ण फोकस सर्वे वगैरे याच्यावरती फोकस गेलेला आहे. त्याच्यामुळं त्या दिवशी जर नाही पडलं तर किती नुकसान होईल याचा सुद्धा चान्सेस असतात. त्याच्यामुळं 16 तारखेच्या मुलांचं सुद्धा काही नुकसान होणार नाही मित्रांनो. पण हे टॉपिक राहिलेले होते, याच्यावरती सुद्धा प्रश्न पडलेला होता असं मला वाटतं 16 तारखेला. ज्यांचा पेपर झालेला आहे त्यांनी नक्की कळवा. तर मित्रांनो पहिला प्रश्न आहे, डोंगराळ प्रदेशासाठी समोच्चीकरणाची कोणती पद्धत सर्वात योग्य आहे? विच मेथड ऑफ कंटुरिंग इज मोस्ट सुटेबल फॉर हिली टेरेन? तर कोणती पद्धत आहे जी डोंगराळ प्रदेशामध्ये समोच्चीकरणासाठी किंवा कंटुरिंग करण्यासाठी महत्त्वाची असते? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे डी नंबरचं, टेकोमॅट्रिक पद्धत किंवा टेकोमॅट्रिक मेथडचा वापर करून डोंगराळ प्रदेशासाठी समोच्चीकरणाची पद्धत सर्वात योग्य असते मित्रांनो. नंतरचा प्रश्न पाहूया. आणि जिल्हा परिषदचे सुद्धा टॉपिकनुसार अभ्यास करा मित्रांनो, त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो. शेवटी पेपरवर अवलंबून राहील, फायदा होईल नाही होईल. तर मित्रांनो दुसरा प्रश्न आहे, अ कंटूर मॅप इंडिकेट कंटूर लाईन दॅट आर स्ट्रेट अँड इक्वली स्पेस्ड. विच ऑफ द फॉलोइंग फीचर आर इंडिकेट बाय दीज लाईन्स? समोच्च नकाशा सरळ आणि तितक्याच अंतरावर असलेल्या समोच्च रेषा दर्शवितात. या रेषांद्वारे खालीलपैकी कोणती वैशिष्ट्य दर्शविली जातात? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं, सपाट पृष्ठभाग किंवा प्लेन सरफेस हा दर्शविला जातो. लक्षात ठेवा मित्रांनो, कंटूर मॅपवरती जे कंटूर लाईन असतात दर्शवल्या जातात स्ट्रेट आणि इक्वली स्पेस असणाऱ्या, तर त्याच्यामध्ये सपाट पृष्ठभाग दर्शवलेला असतो मित्रांनो, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, कंटुरिंगच्या थेट पद्धतीमध्ये समोच्चवर पडलेले बिंदू शोधण्याच्या किंवा ओळखण्याच्या प्रक्रियेला डॅश डॅश असे म्हणतात. इन द डायरेक्ट मेथड ऑफ कंटुरिंग द प्रोसेस ऑफ लोकेटिंग और आयडेंटिफाईंग पॉइंट्स लाईंग ऑन अ कंटूर इज कॉल्ड. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं, अनुलंब नियंत्रण असं त्याला म्हटलं जातं, व्हर्टिकल कंट्रोल. कंटुरिंगच्या थेट पद्धतीमध्ये समोच्चवर पडलेले बिंदू शोधण्याच्या किंवा ओळखण्याच्या प्रक्रियेला अनुलंब नियंत्रण असं म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, एक समान उताराच्या बाबतीत समोच्च रेषा कशा असतात? इन केस ऑफ युनिफॉर्म स्लोप द कंटूर लाईन्स एकमेकांच्या अगदी जवळजवळ असतात, जागा स्पेस व्हेरी क्लोज टू इच अदर, एकमेकांच्या जवळ भरपूर जागा असते, मोठ्या प्रमाणात एकमेकांमध्ये जागा असते, वाईडली स्पेस इच अदर, का एकमेकांना क्रॉस करतात, का एकमेकांना समांतर करतात. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं, टेंड टू पॅरलल इच अदर, एकमेकांना समांतर करतात मित्रांनो, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, विच वन ऑफ द फॉलोइंग कंटूर मेथड इज एम्प्लॉयड इन रूट सर्वे फॉर रोड्स? रस्त्यांच्या सर्वेक्षणात खालीलपैकी कोणती समोच्च पद्धत वापरली जाते? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं, क्रॉस सेक्शन पद्धत ही रस्त्यांच्या सर्वेक्षणात खाली समोच्च पद्धत वापरली जाते, लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया, याच्यावरती सुद्धा डायग्राम पडू शकतात मित्रांनो, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, समोच्च रेषा अंतराल काय आहे? कंटूर इंटरवल इज द, म्हणजे कंटूर इंटरवल म्हणजे काय?
तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं, दोन सलग समोच्च रेषांमधील अनुलंब अंतर, व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन टू कन्झिक्युटिव्ह कंटूर म्हणजे कंटूर इंटरवल असं त्याला म्हटल्या जातं मित्रांनो, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, समोच्चावरील म्हणजे कंटूरवरील तीव्र उताराची दिशा डॅश डॅश इतकी आहे. समोच्च बाजूने असते का समोच्च बाजूने 45 डिग्रीच्या कोनात असते का समोच्चवर काटकोनात असते का यापैकी नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सी नंबरचं, समोच्चवर काटकोनात ही तीव्र उताराची दिशा ही काटकोनात असते. लक्षात ठेवा 90 डिग्रीवर असते. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, टेकोमेट्रीची सामान्यतः वापरली जाणारी पद्धत डॅश डॅश आहे. टेकोमेट्रीची सामान्यतः वापरली जाणारी पद्धत डॅश डॅश आहे. तर स्थिर स्टेडिया प्रणाली का जंगम स्टेडिया प्रणाली का स्पर्शिका स्टेडिया प्रणाली का ट्रान्झिटिंग स्टेडिया सिस्टम. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ए नंबरचं, स्थिर स्टेडिया प्रणाली ही टेकोमेट्रिकची सामान्यतः वापरली जाणारी पद्धत आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, रेषांचा कोणता आकार पर्वतराजाची उपस्थिती दर्शवितो. विच शेप लाय इंडिकेट द प्रेसेन्स ऑफ रिज म्हणजे पर्वताची उपस्थिती दर्शवतो. कोणत्या रेषांचा कोणता आकार पर्वत राजाची उपस्थिती दर्शवितो. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं, यू शेप मधला जो आकार असतो तो रिज मधला प्रेसेन्स म्हणजे इंडिकेट करतो, दर्शवितो. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. मित्रांनो व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. जे नवीन असतील त्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन बटनला सुद्धा क्लिक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, समान अंतराल म्हणजे डॅश डॅश एवढा आहे. कंटूर इंटरवल म्हणजे काय. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं, इन्व्हर्सली प्रॉपोर्शन टू द स्केल ऑफ द मॅप. नकाशाच्या स्केलच्या व्यस्त प्रमाणामध्ये जे कंटूर इंटरवल असतं त्याचं हे असतं. लक्षात ठेवा. समान अंतराल म्हणजे नकाशाच्या स्केलच्या व्यस्त प्रमाणात असतं. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द ऑप्शन विथ रिस्पेक्ट टू कंटुरिंग. समोच्च किंवा कंटुरिंगच्या संदर्भात पर्यायांमधून योग्य विधान निवडा. समोच्च मध्यांतर जमिनीच्या स्वरूपावर अवलंबून असते. नकाशावरील समोच्च अंतराल स्थिर नसते. आकृतिबंध वापरून जमिनीचा उतार निश्चित केला जाऊ शकतो. आत एक किंवा अधिक वर असलेली बंद समोच्च रेषा दरीचे प्रतिनिधित्व करते. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ए नंबरचं, द कंटूर इंटरवल डिपेंड ऑन द नेचर ऑफ ग्राउंड. समोच्च मध्यांतर जमिनीच्या स्वरूपावर अवलंबून असते. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, समोच्च अंतराल कसा असावा. डॅश डॅश एवढा असावा. शून्य असावा का अनंत असावा का प्रमाणानुसार असावा का स्केलच्या व्यस्त प्रमाणात असावा. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं, स्केलच्या व्यस्त प्रमाणामध्ये समोच्च अंतराल असावा. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, दोन सलग समोच्च रेषांमधील उंचीमधील फरकाला काय म्हणतात. डिफरन्स इन एलिव्हेशन बिटवीन टू सक्सेसिव्ह कंटूर लाईन इज कॉल्ड. हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलंट म्हणतात का कंटूर इंटरवल म्हणतात का कंटूर मॅप म्हणतात का कंटूर लाईन म्हणतात. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं, त्याला कंटूर इंटरवल किंवा समोच्च अंतराल असं म्हणलं जातं. दोन सलग समोच्च रेषांमधील उंचीमधील फरकाला कंटूर इंटरवल असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग कंटूर रिप्रेझेंट आयदर हिल्स ऑर पॉन्ड्स. खालीलपैकी कोणता समोच्च डोंगर किंवा तलाव दर्शवितो. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं, कंटूर हॅव्हिंग कॉन्सेंट्रिक सर्कल. एकाग्र वर्तुळ असलेला समोच्च हा डोंगर किंवा तलाव दर्शवतो. लक्षात ठेवा मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, समोच्च रेषा एका बिंदूवर डॅश डॅश दर्शवितात.
समोच्च रेषा एका बिंदूंवर भेटतात तेव्हा डॅश डॅश असे दर्शवितात. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं व्हर्टिकल क्लिप तिथं दाखवलेला असतो, दर्शविलेला असतो मित्रांनो, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, डॅश डॅश इज द शेप ऑफ कंटूर लाईन इन अ केस ऑफ अ व्हॅली. दरीच्या बाबतीत समोच्च रेषांचा आकार डॅश डॅश आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं व्ही शेप. व्हॅली जी असते ती व्ही शेपची असते, लक्षात ठेवा मित्रांनो. कंटूर लाईनचा व्हॅलीचा जो आकार असतो तो व्ही शेपचा असतो. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे, an imaginary line joining the point of equal elevation on the surface of the earth represent. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील समान उंचीच्या बिंदूंना जोडणारी काल्पनिक रेषा काय दर्शविते? कंटूर ग्रेडियंट, कंटूर सरफेस का कंटूर लाईन का लेवल लाईन? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं कंटूर लाईन दर्शविल्या जाते. अन इमेजनरी लाईन जॉईनिंग द पॉइंट ऑफ इक्वल एलिव्हेशन ऑन द सरफेस ऑफ अर्थ रिप्रेझेंट. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील समान उंचीच्या बिंदूंना जोडणारी काल्पनिक रेषा दर्शविते, तिला काय म्हणतात? तर कंटूर लाईन असं त्याला म्हटल्या जातं मित्रांनो, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. डॅश डॅशच्या बाबतीत एकमेकांना ओलांडू शकतात. कंटूर लाईन कॅन क्रॉस इच अदर इन द केस ऑफ. समोच्च रेषा डॅश डॅशच्या बाबतीत एकमेकांना ओलांडू शकतात. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सी नंबरचं ओव्हर हँगिंग क्लिपच्या बाबतीमध्ये समोच्च रेषा एकमेकांना ओलांडू शकतात मित्रांनो, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. व्हिडिओ इथपर्यंत आवडला असेल मित्रांनो चॅनलला एकदा लाईक करून द्या. लाईक केल्यानं की थोडा उत्साह येईल, पुढचे व्हिडिओ पटपट बनवले जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, अ सिरीज ऑफ क्लोज्ड कंटूर लाईन ऑन द मॅप विथ लोअर टू हायर व्हॅरीज इनसाइड देम रिप्रेझेंट अ. नकाशावरील बंद समोच्च रेषांची मालिका खालच्या ते वरच्या आत बदलते तर काय दर्शविते? अ सिरीज ऑफ क्लोज कंटूर लाईन ऑन द मॅप विथ लोअर टू हायर व्हॅरीज इनसाइड देम रिप्रेझेंट. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ए नंबरचं हिल. हिल म्हणजे टेकडी. नकाशावरील बंद समोच्च रेषांची मालिका खालून पासून तो वरपर्यंत बदलते तर त्याला काय दर्शवते? तर टेकडी, लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, अ सिरीज ऑफ क्लोजली स्पेस्ड कंटूर लाईन रिप्रेझेंट. जवळून अंतर असलेल्या समोच्च रेषांची मालिका डॅश डॅश दर्शविते. अ सिरीज ऑफ क्लोजली स्पेस्ड कंटूर लाईन रिप्रेझेंट. जवळ जवळ अंतर असलेल्या समोच्च रेषांची मालिका डॅश डॅश असे दर्शविते. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं स्टीप स्लोप, तीव्र उतार दर्शविला जातो मित्रांनो, लक्षात ठेवा. क्लोजली स्पेस्ड कंटूर लाईन ही स्टीप स्लोप रिप्रेझेंट करते, तीव्र उतार दर्शविते मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे, वाईडली स्पेस कंटूर लाईन इंडिकेट. मोठ्या प्रमाणात अंतर असलेल्या समोच्च रेषा काय सूचित करते? वाईडली स्पेस कंटूर लाईन इंडिकेट. मोठ्या प्रमाणात अंतर असलेल्या समोच्च रेषा काय सूचित करते? जेंटल स्लोप, हॉरिझॉन्टल सरफेस का वर्टिकल क्लिफ का स्टीप स्लोप? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं जेंटल स्लोप म्हणजे सौम्य उतार दर्शविते. वाईडली स्पेस कंटूर लाईन हे जेंटल स्लोप दर्शविते मित्रांनो, लक्षात ठेवा, सौम्य उतार. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, इक्वली स्पेस कंटूर लाईन इंडिकेट. समान अंतर असलेल्या समोच्च रेषा काय दर्शवितात? इक्वली स्पेस कंटूर लाईन इंडिकेट. समान अंतर असलेल्या समोच्च रेषा काय दर्शवितात? युनिफॉर्म स्लोप का हॉरिझॉन्टल सरफेस का वर्टिकल क्लिप का स्टीप स्लोप? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं युनिफॉर्म स्लोप दर्शवितात, एक समान उतार दर्शवितात. इक्वली स्पेस कंटूर लाईन या युनिफॉर्म स्लोप इंडिकेट करतात, एक समान उतार दर्शविला जातो मित्रांनो, लक्षात ठेवा. समान अंतर असलेले समोच्च रेषा एक समान उतार दर्शवितात. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, जवळच्या अंतरावरील समोच्च रेषा डॅश डॅश दर्शवितात. क्लोजली स्पेस कंटूर लाईन इंडिकेट अ डॅश डॅश स्लोप. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं स्टीप
किंवा तीव्र स्लोप दर्शविला जातो मित्रांनो, लक्षात ठेवा. जवळच्या अंतरावरील समोच्च रेषा क्लोजली स्पेस कंटूर लाईन इंडिकेट स्टीप स्लोप, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या उंचीच्या समोच्च रेषा एकमेकांना छेदू शकतात? वेगवेगळ्या उंचीच्या समोच्च रेषा एकमेकांना छेदू शकतात, त्यासाठी कोणती परिस्थितीमध्ये हे होऊ शकतात? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं, गुहा किंवा गुफा असं म्हणतो किंवा केव. केवच्या संबंधामध्ये ज्या वेगवेगळ्या कंटूर लाईन असतात त्या एकमेकांना छेदू शकतात मित्रांनो, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, समान उंची असलेल्या दोन समोच्च रेषा काय करू शकतात? एकमेकांना ओलांडू शकत नाही का एकमेकांना ओलांडू शकतात? एकत्र जमू शकत नाही का एकत्र येऊ शकतात? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं, समान उंची असलेल्या दोन समोच्च रेषा एकत्र येऊ शकतात मित्रांनो, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया. मराठी इंग्लिश दोन्हीमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. TCS PDF जे आहे आपलं PWD जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला मराठी आणि इंग्लिश दोन्ही ऑप्शन बघायला भेटणार आहे, त्याच्यामुळे काही अडचण नाही आहे. जिल्हा परिषदला IBPS सुद्धा त्याच पद्धतीने राहील, त्याच्यामुळे जास्त काही अडचण नाही राहणार. मराठी इंग्लिश दोन्ही राहणार आहेत. रवींद्रवीर सरांचं सुद्धा पुस्तक थोडंसं रेफर करा मित्रांनो, त्याचा सुद्धा फायदा तुम्हाला होऊ शकतो, लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. आणि तुम्हाला ITI करताना ज्यांना एका वर्षाचा कोर्स केलेला आहे कन्स्ट्रक्शन सुपरवायझर करताना, त्याच्यामध्ये काहीतरी 3 ते 4 पुस्तक तुम्हाला भेटत असतात, छोटे छोटे पुस्तकं असतात. ते सुद्धा पुस्तकं जर तुमच्याकडे असतील त्याच्यातून सुद्धा तुम्ही अभ्यास करायचा प्रयत्न करा, त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, मार्ग सर्वेक्षणासाठी समोच्च योजना तयार करण्यासाठी डॅश डॅश वापरल्या जाते. मार्ग सर्वेक्षणासाठी समोच्च योजना तयार करायची असेल तर काय वापरले जाते, कोणती पद्धत वापरली जाते? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं, क्रॉस प्रोफाईल पद्धत वापरली जाते मार्ग सर्वेक्षणासाठी समोच्च योजना तयार करण्यासाठी, लक्षात ठेवा मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला नक्की लाईक करा मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, विच इज नॉट यूज टू लोकेट द कंटूर ग्रेडियंट इन द फील्ड. फील्डमध्ये समोच्च ग्रेडियंट शोधण्यासाठी कोणता वापर केला जात नाही, कोणाचा वापर केला जात नाही? थिओडोलाइट का लेवलिंग का क्लिनोमीटर का साखळी? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं, साखळीचा वापर किंवा चेनचा वापर हा कंटुरिंग ग्रेडियंट मध्ये केला जात नाही. फील्डमध्ये समोच्च ग्रेडियंट शोधण्यासाठी चेनचा वापर केला जात नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, द कॉन्स्टंट व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन टू ऍडजेसेंट कंटूर इज कॉल्ड. दोन लगतच्या समोच्चांवरील स्थिर उभ्या अंतराला डॅश डॅश असे म्हणतात. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं, त्याला समोच्च अंतर्वाल किंवा कंटूर इंटरवल असं म्हटलं जातं. मला वाटतं हा प्रश्न आपला डबल झालेला आहे मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? एक, समोच्च रेषा 90 डिग्रीच्या वर व्हॅली लाईन ओलांडते. समोच्च रेषा 90 डिग्रीच्या वर रिज रेषा ओलांडतात. समोच्च रेषा मोठ्या प्रमाणात अंतरावर असतात जेथे जमिनीला तीव्र उतार असतो. तर कोणतं विधान सत्य आहे मित्रांनो? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं, 1 आणि 2 हे विधान सत्य आहे मित्रांनो, की समोच्च रेषा 90 डिग्रीच्या वर व्हॅली लाईन ओलांडतात आणि समोच्च रेषा 90 डिग्रीच्या वर रिज रेषा सुद्धा ओलांडतात. तर 1 आणि 2 हे विधान सत्य आहे मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, समोच्च रेषा टेकडी किंवा दरीच्या रेषेला डॅश डॅश येथे छेदते. कंटूर लाईन ऑक्युअर अ रिज और व्हॅली लाईन ॲट किती डिग्रीवरती? कंटूर लाईन जे असते ती रिज आणि व्हॅलीला क्रॉस करते, टेकडी आणि दरीच्या रेषाला छेदते किती डिग्रीवरती? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं, 90 डिग्रीवरती जी कंटूर लाईन असते ती क्रॉस करते रिज आणि व्हॅलीला, लक्षात ठेवा मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. थोडासा आवाज वगैरे आला तर ऍडजस्टमेंट करा मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, समोच्च रेषा म्हणजे काय नेमकं? कंटूर लाईन म्हणजे विभक्त होऊ शकत नाही आणि वेगवेगळ्या दिशेने चालू ठेवू शकत नाही का विभाजित करता येतात आणि वेगवेगळ्या दिशेने चालू
चालू शकतात, विभाजित होऊ शकते परंतु केवळ 2 दिशेने चालू राहू शकते, विभाजित होऊ शकते परंतु पुन्हा भेटण्यासाठी परतावे लागेल. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं, विभक्त होऊ शकत नाही आणि वेगवेगळ्या दिशेने चालू ठेवू शकत नाही. तर ए नंबरचा पर्याय बरोबर आहे मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, समोच्च नकाशावरील खालील स्थिरांक डॅश डॅश आहे. फॉलोइंग इज अ कॉन्स्टंट फॉर अ कंटूर मॅप. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं, कंटूर इंटरवल. समोच्च नकाशावरील खालील स्थिरांक कंटूर इंटरवल आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, नकाशावर रेखाटलेल्या रेषा आहेत ज्या समतल दृश्यात समान जमिनीच्या उंचीचे बिंदू दर्शवितात. डॅश डॅश आर लाईन ड्रॉ ऑन अ मॅप टू लोकेट इन द प्लॅन व्ह्यू पॉइंट्स ऑफ इक्वल ग्राउंड इलेव्हेशन. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं, त्याला कंटूर असं म्हटलं जातं. कंटूर आर लाईन ड्रॉ ऑन अ मॅप टू लोकेट इन द प्लॅन व्ह्यू पॉइंट ऑफ इक्वल ग्राउंड एलिव्हेशन. नकाशावर रेखाटलेल्या रेषा आहेत ज्या समतल दृश्यात समान जमिनीच्या उंचीचे बिंदू दर्शवितात, त्याला कंटूर्स असं म्हणतात मित्रांनो. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, क्लोज्ड कंटूर विथ हायर व्हॅल्यू आउटवर्ड विल रिप्रेझेंट. जावक उच्च मूल्यासह बंद रूपरेषा काय दर्शविते. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं, पॉन्ड दर्शविते. क्लोज कंटूर विथ हायर व्हॅल्यू आउटवर्ड विल रिप्रेझेंट पॉन्ड. लक्षात ठेवा मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, अ कर्व कनेक्टिंग ऑल पॉइंट्स बिलो द ग्राउंड सरफेस ऑफ इक्वल व्हर्टिकल प्रेशर इज कॉल्ड. समान उभ्या दाबाच्या जमिनीच्या पृष्ठभागाखालील सर्व बिंदूंना जोडणारा वक्राला काय म्हणतात. अ कर्व कनेक्टिंग ऑल पॉइंट बिलो द ग्राउंड सरफेस ऑफ अ इक्वल व्हर्टिकल प्रेशर इज कॉल्ड. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं, त्याला आयसोबार किंवा त्याला प्रेशर असं म्हटलं जातं मित्रांनो. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, समोच्च नकाशा सरळ आणि तितक्याच अंतरावर असलेल्या समोच्च रेषा दर्शवितो. खालीलपैकी कोणती वैशिष्ट्य या रेषा दर्शवितात. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं, समतल पृष्ठभाग दर्शवितात. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, रस्त्यांच्या सर्वेक्षणात खालीलपैकी कोणती समोच्च पद्धत वापरली जाते. विच वन ऑफ द फॉलोइंग कंटूर मेथड इज एम्प्लॉयड इन रूट सर्वे फॉर रोड. टॅकोमेट्री मेथड, स्पॉट लेवल मेथड, का डायरेक्ट मेथड, का क्रॉस सेक्शन मेथड. तर मित्रांनो रस्त्याच्या सर्वेक्षणामध्ये कोणती समोच्च पद्धत वापरली जाते. मला वाटतं हा प्रश्न आपण याच्या अगोदरही घेतलेला आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग कंटूर मेथड इज एम्प्लॉयड इन रूट सर्वे फॉर रोड. हा प्रश्न झालेला आहे मित्रांनो याच्या अगोदर सुद्धा. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं, क्रॉस सेक्शन मेथडचा वापर करून रस्त्यांच्या सर्वेक्षणामधील समोच्च क्रॉस सेक्शन मेथड ही समोच्च पद्धत वापरली जाते मित्रांनो. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, अप्रत्यक्ष कंटुरिंगच्या क्रॉस सेक्शन पद्धतीमध्ये क्रॉस सेक्शन मधील अंतर अवलंबून असते. इन द क्रॉस सेक्शन मेथड ऑफ इनडायरेक्ट कंटुरिंग द स्पेसिंग ऑफ क्रॉस सेक्शन डिपेंड्स अपॉन. अप्रत्यक्ष कंटुरिंग क्रॉस सेक्शन पद्धतीमध्ये क्रॉस सेक्शन मधील अंतर अवलंबून असते. कशावर अवलंबून असते नेमकं. कंटूर इंटरवल वरती, स्केल ऑफ प्लॅन वरती, का कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्राउंड वरती. तर मित्रांनो सगळे जे पर्याय आहेत ते बरोबर आहे मित्रांनो. कंटूर इंटरवल, स्केल ऑफ प्लॅन आणि जमिनीचे वैशिष्ट्य, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्राउंड या सगळ्यांवरती अप्रत्यक्ष कंटुरिंगच्या क्रॉस सेक्शन पद्धतीमध्ये क्रॉस सेक्शन मधील अंतर या सगळ्यांवरती अवलंबून असते मित्रांनो. इथं पर्याय असते मित्रांनो 1 and 2 बरोबर, किंवा 2 and 3 बरोबर, किंवा 1 2 3 बरोबर, किंवा 2 नन ऑफ दीज, असे काही पर्याय असते मित्रांनो. मी पर्याय नाही घेतले, ते सगळे बरोबर आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, डायरेक्ट मेथड ऑफ कंट्युरिंग इज. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सी नंबरचं, मोस्ट ॲक्युरेट मेथड
अचूक पद्धत जी असते ती डायरेक्ट मेथड ऑफ कंट्युरिंग असते, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग फीचर इज शो बाय द पॅरलल कंटूर लाईन. समांतर समोच्च रेषा खालीलपैकी कोणती वैशिष्ट्य दर्शवितात. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ए नंबरचं, सपाट पृष्ठभाग दर्शवितात. अशा पद्धतीनं मित्रांनो आपला टॉपिक वाईज याच्यामध्ये कंटुरिंग हा सुद्धा सर्वेचा प्रकार मित्रांनो संपलेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जे नवीन असतील त्यांना विनंती आहे मित्रांनो. मित्रांनो हे सगळे प्रश्न आहे बेसिक लेवलचे आहे. याचं तुम्हाला त्या PWD असेल किंवा WRD असेल किंवा जिल्हा परिषद असेल त्याच्यामध्ये किती फायदा होईल हे मला सांगता येणार नाही. मी फक्त व्हिडिओ बनवायचं काम करतोय मित्रांनो. तुम्हाला फायदा होईल न होईल हे पेपर झाल्यावरच कळेल. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चांगला अभ्यास करा. शेवटची संधी आहे मित्रांनो. आता राहिले आज 19 तारीख आहे, म्हणजे 2-3 दिवस राहिलेले मित्रांनो जिल्हा परिषदच्या पेपरसाठी. त्याचा चांगला अभ्यास सुरू ठेवा. नॉन टेक्निकलकडे फोकस करा मित्रांनो. त्याच्यावरती रिझल्ट अवलंबून असेल. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.